सुखदेव खाटवरती बसला होता आणि पेपरनी स्वतःला हवा करत होता. घराच्या आतमध्ये हवा खूप जास्त गरम होती. तेवढ्यातच योगेश आणि विपुल घराच्या आतमध्ये येतात. या विपुल योगेश, तुम्ही पण या उन्हामुळे त्रासले आहात ना? पूर्ण गावाची हीच स्थिती आहे. सगळे आपापल्या घरी या उन्हामुळे त्रासले आहेत. दोघंही जण सुखदेवच्या बाजूला बसतात आणि त्या पेपरमधून येणाऱ्या हवेतनं थोडीशी राहत घेतात. हा सुखदेवजी, आमच्या घरातले छत तर आग फेकतायत. मातीच्या भिंती तापलेल्या आहेत. आपल्याकडे अशी कोणती जागा आहे जिथं गावातले लोक आरामात आराम करू शकतात? गावात असं कोणतं मोठं पक्क मकान नाही आहे जो या गरमीला थांबवू शकेल. मला समजत नाहीये की मी ह्या गावातला मुख्य असून सुद्धा तुमची मदत नाही करू शकत आहे. मी ऐकलं आहे की गावाच्या मागे ती सुकलेली दगडाचा डोंगर, तिकडे खूप वर्ष आधीपर्यंत खूप थंडी हवा चालायच्या. आपण तिकडे जाऊन एक सावलीवाली जागा नाही शोधू शकत? तो रस्ता खूपच जुना आणि दगडाचा आहे. तिकडे कोणीच नाही जात. पण तुझ्याकडे जर दुसरा विकल्प नसेल तर तू जाऊन तिकडे बघू शकतोस. तिकडे तुला नक्कीच मोठी गुफा किंवा सावली भेटून जाईल. विपुल आणि योगेश एक दुसऱ्यांकडे एक उम्मीद भरे नजरेने बघतात. यानंतर दोघही जण उभे राहतात आणि तिथून निघून जातात. योगेश आणि विपुल थंड हवेच्या शोधामध्ये गावाच्या बाहेरील इलाक्याच्या एकदम सुमसाम रस्त्यावरती चालत होते. काही वेळानंतर दोघही जण एका जागेवरती थांबतात आणि लांब एका उंच दगडाच्या पहाडावरती बघतात. विपुल, आपण खूप लांब आलो आहोत. इकडे तर सगळे दगडच दगड आहेत. मला नाही वाटत या अशा डोंगरावर इथं कोणती थंडी जागा भेटेल. चल परत जाऊयात. चल ना थोडा अजून योगेश. बघ, त्या वळणेजवळ एक प्रकारची थंडी हवा चालू आहे. तुला एक सुगंध येत आहे. हा सुगंध तर मी आधी पण घेतला आहे. हा तर लिंबूचा सुगंध आहे. अशा पडीक डोंगरावर लिंबाचा वास कसा येऊ शकतो? चल, त्या मोठ्या डोंगराच्या मागे जाऊन बघूयात. तिकडूनच ती थंडी हवा येत आहे. योगेश त्याला महसूस करायचा प्रयत्न करतो आणि हैराणीची गोष्ट ही असते की त्यालाही तो समजतं. दोघंही जण त्या दगडाच्या पहाडाकडे जातात आणि जसं जसं ते समोर जातात तिकडचं तापमान हळूहळू कमी व्हायला लागला. जसंच योगेश आणि विपुल पहाडावरती चढतात त्यांचे डोळे हैराणीने खूप मोठे होतात. ते एका गवताच्या मध्ये एक मोठा निंबू बघतात जे 2 मंजली घरा एवढा उंच होता. त्या विशाल निंबूमध्ये दरवाजा आणि खिडक्याही बनली होती. दोघांनाही समजून नाही येत की शेवटी त्यांनी आता काय काय बघितलं. वाह, हे तर खरंच एक निंबाचं घर आहे. बघ, त्याच्यावर खिडकी आणि दरवाजे सुद्धा आहेत आणि याच्या आजूबाजूची हवा किती थंडी आहे. पण अशा अजीब आणि विशाल घरात राहत कोण असेल? आपल्याला तिकडे जायला हवं. हे जादू तर नसेल ना रे? जादू असेल किंवा नसेल, पण या गरमीत अशी जागा स्वर्गासारखीच आहे. चल आपण जाऊन बघूयात. घाबरायची काही गोष्ट नाही आहे. दोघंही जण पहाडच्या खाली उतरतात आणि त्या निंबूवाल्या घराच्या जवळ जातात. दोघंही जण त्या दरवाजाजवळ पोहोचतात आणि तिथे उभं राहून चारीकडे बघतात आणि विचार करतात. आता आजूबाजूला हवा खूप जास्त थंडी झाली होती आणि चारीकडे निंबूचा गोडवा आणि खटास पसरली होती. तेवढ्यातच विपुल समोर जाऊनकर दरवाजावरती आवाज करतो. कोणी आहे आतमध्ये? आम्ही जवळच्या गावातून आलो आहेत. आम्हाला खूप तहान लागली आहे आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे. काही क्षणांनंतर एक वयस्कर आजी दरवाजा उघडते. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप प्रेमळ हास्य होतं. ते काही न विचार करता दोघांनाही आतमध्ये येण्याची परवानगी देते. या मुलांनो, बाहेरचं ऊन खूप जास्त आहे. मला माहिती होतं की या मोसममध्ये कोणी ना कोणीतरी या रस्त्याने नक्की येणार. काकू, तुम्ही या एवढ्या मोठ्या निंबाच्या आत राहतात? हे कसं काय शक्य आहे? सर्व काही संभव आहे बाळा. आधी आतमध्ये तर ये, आरामात बस आणि मग बोलूया. जसंच विपुल आणि योगेश आतमध्ये जातात ते बघतात की घर खूप जास्त साधारण आणि वेगळं असं दिसत होतं. भिंतींचा रंग हलकासा पिवळा
आणि घरामध्ये सुकलेल्या लाकडाने बनलेला थोडंसं सामान होतं. तुम्ही दोघं इथे बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन येते. धन्यवाद काकू. इथे आल्यावर माझा थकवाच मिटून गेला. ही जागा एवढी थंडी कशी आहे? आजी दोघांसाठी 2 गिलास लिंबू पाणी घेऊन येते. हे या निंबूच्या घराचं जादू आहे बाळा. बाहेर कितीही गरमी झाली पण ह्याच्या आतमध्ये नेहमी थंडीच राहते. हे पी, तुम्हाला चांगलं वाटेल. दोघंही जण गिलास घेतात आणि लगेचच निंबू पाणी पिऊन घेतात. निंबू पाणी पिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एकदमच आनंद येतो. वाह काकू, हे तर अमृतासारखं आहे. याच्यात लिंबू आणि पुदिन्याचं एवढं ताजं स्वाद आहे. मला तर वाटत आहे की मी एक जादूच्या दुनियेमध्ये आलो आहे. हे कोणी जादुई दुनिया नाही, फक्त हे प्रकृतीचं एक अनोखं भेट आहे जे मला मिळालं आहे. काकू, जर तुम्हाला वाईट नसेल वाटत तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की हे विशाल लिंबू इकडे कसं आलं आणि तुम्ही इकडे एकट्या कशा राहत आहात? खूप वर्षाआधी मी या पहाडीवरती एक छोट्याशा मातीच्या घरामध्ये राहायची. एके दिवशी एक खूप म्हातारा व्यक्ती इथून जात होता. तो खूप जास्त भूक आणि तहानाने बेहोश होणार होता. मी त्याची मदत केली, त्याला पाणी दिलं आणि राहण्यासाठी जागा दिली. मग काय झालं काकू? काय त्याने तुम्हाला हे घर दिलं? जाण्याआधी त्याने मला एक खूप वेगळा चमकणारा आणि पिवळा बीज दिलं. त्याने बोलला की ह्याला पहाडाच्या या मातीमध्ये टाक आणि रोज थोडं पाणी दे. मी तसंच केलं. काही महिन्यानंतर जमिनीमधून एक छोटासा झाड आलं, ज्याने हळूहळू एक विशाल लिंबूचं रूप घेतलं. ही तर एकदम वेगळीच गोष्ट आहे. पण हे खराब कसं नाही होऊ शकत? खरं तर निंबू तर काही दिवसात सडून जातं. हे साधारण निंबू नाही आहे. ह्याची जडं जमिनीच्या आतमध्ये खूप गहरं मातीमध्ये आहे, जिथून त्याला नेहमी ताजं पाणी मिळत राहतं. हे मागच्या 10 वर्षापासून असंच आहे. नाही हे कधी सडतं, नाही ह्याचा थंडावा कधी कमी होतो. हे माझं घर आहे आणि माझं जग आहे. योगेश विपुलकडे बघतो. दोघांनाही आपलं गर्मगाव आणि तिथे असलेले त्रासलेली लोक आठवतात. संध्याकाळच्या वेळी सुखदेव खाटवरती झोपला होता. संध्याकाळच्या हवेने त्याला थोडंसं शांतता वाटते. तेवढ्यातच विपुल आणि योगेश तिथे येतात आणि त्याला उठवतात. तुम्ही दोघं परतलात आणि तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर एवढी चमक का आहे? सुखदेवजी, आम्हाला तिकडे एक चमत्कार भेटला आहे. डोंगराच्या मागे एक खूप मोठं निंबाचं घर आहे. निंबूचं घर? तुमच्या दोघांचं डोकं या गरमीमुळे खराब झालं आहे का? विपुल खरं सांगतोय. त्या मोठ्या लिंबूच्या आतमध्ये एवढी थंडक आहे की तुम्हाला वाटणारच नाही की बाहेर एवढं घाण ऊन आहे. जर तुम्ही दोघं खरं बोलत असाल तर मला पण उद्या तिकडे सकाळी घेऊन जा. जर आपल्या गावातले काही म्हातारे आणि आजारी लोक तिकडे वेळ काढतील तर ते चांगले होऊन जातील. विपुल आणि योगेश त्याचं बोलणं ऐकतात. दुसऱ्या सकाळी सुखदेव, योगेश विपुल सोबत काकीच्या लिंबूच्या घरी येऊन पोहोचतात. काकी हसतच त्यांचं स्वागत करते. विपुल आणि योगेशने मला तुमच्याबद्दल कालच सांगितलं होतं. तुमचं माझ्या घरामध्ये स्वागत आहे. आपल्या समोर असं अनोखं घर बघून सुखदेव खूप हैराण होतो. तो घराच्या थंड आणि शांत भिंतीला हात लावतो आणि लगेचच आपल्या शरीराची गरमी कमी होताना महसूस करतो. नमस्कार काकू, मला क्षमा करा. आधी मला यांच्या गोष्टींवर विश्वासच होत नव्हता. पण ही जागा खरंच अमृत आहे. आमचं पूर्ण गाव यावेळी भयंकर गरमीमध्ये फसलेलं आहे. मला माहिती आहे बाळा, प्रकृतीने मला हे मोठं घर एकटं राहण्यासाठी नाही दिलं आहे. जेव्हा ही गावामध्ये जास्त गरमी होईल तेव्हा तुम्ही मुलांना, माणसांना आणि बुजुर्ग व्यक्तींना पाठवू शकता. इथे खूप मोठी जागा आहे, सर्वजण आरामात राहू शकतात. काकू, तुम्ही खरंच खूप दयालू आहात. आम्ही दुपारी काही लोकांना इकडे घेऊन येणार आहेत कारण ते उन्हापासून वाचू शकतील. हे घर सर्वांचं आहे बाळा.
जिथपर्यंत ही गरमी आहे तिथपर्यंत माझं लिंबूचं घर सर्वांसाठी उघडलं आहे. या आज परत थंड रस घ्या आणि थोड्या वेळी ते शांततेत बसा. आजीचं प्रेम आणि आपलंपण बघून सर्वांचे चेहरे खुशीने भरून जातात. दुसऱ्या सकाळी गावाचे वयस्कर लोक आणि बिमार माणसं त्या लिंबूच्या घरी येतात. आजी सर्वांचा प्रेमाने इलाज करते. त्यांना ती जडीबुटीने बनलेल्या प्राकृतिक दवाही देते. आजीच्या इलाजाने सर्वजण ठीक व्हायला लागले. इथेच आपली ही गोष्टही संपून जाते.